मालेगाव शहरातील बसस्थानक परिसरात झालेल्या घरफोडी आणि दुकानफोडीच्या प्रकरणाचा मालेगाव पोलिसांनी छडा लावला आहे। या कारवाईत 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी तब्बल 12,20,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र मोटर वायडिंगच्या दुकानाचे लॉक तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि माल लंपास केला। या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली। त्यातून रामनारायण दिगंबर चव्हाण आणि हमीद खा शाबाज खा या संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर सुलतानपूर बीबी रोडवरील खापरखेडा फाट्याजवळील हॉटेल राम भरोसे येथे पोलिसांनी कारवाई केली। झडती दरम्यान गॅस सिलेंडर, किराणा साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरे, DVR, चोरीचे साहित्य, कॉपर वायर, मोटर पंप, बॅटरी, हॉटेलमधील भांडी तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार असं ऐकून 12,20,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून या आरोपींचा आणखीन काही चोरींच्या गुन्ह्याशी संबंध आहे का याचा तपास मालेगाव पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली। या कारवाईमुळे मालेगाव शहरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे।